नंतर या अशा प्लेट्स मी पिनने सिक्युअर करून एक साईडने प्लीट्स करायला सुरुवात केली आहे. तर व्हिडिओमध्ये दिसतात त्याप्रमाणे एक हाताने पकडून दुसऱ्या हाताने साडी अरेंज करून एक साईजच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. मी पदर पाडण्याचा क्लिप चुकून हरवून गेला, माझ्याकडून डिलीट झाला आणि त्यामुळे मी तो इथे नाही लावू शकले, पण पुढे मी नक्की अटॅच करेल. त्यानंतर ह्या प्लीट्स केलेल्या आहेत ज्या आता एक करून एक सेट करून खोचून घ्यायचे आहेत मध्यभागी. खाली आपण कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः सरळ करून घेऊ शकतो. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे सर्व अरेंज करून खोचून घ्यायचे आहे. त्यानंतर एक प्लीट जी छोटी पडते ती साईडला काढून ती अशी मागे आपण ॲडजस्ट करू शकतो, जी दिसत नाही, त्यामुळे समोरचा लुक एकदम क्लीन येतो. त्यानंतर साईडच्या ह्या छोट्या प्लीट्स काढून घ्यायच्या. एक पिन घेऊन साडीच्या प्लेट्सना सिक्युअर करून घ्यायचा, जेणेकरून कितीही हालचाल झाली तरी ते निघणार नाहीत, सेट राहतील. जर कोणाची हेल्प असेल तर खालून स्ट्रेटनर किंवा इस्त्रीच्या सहाय्याने प्लेट्सना सरळ करून घ्या. नसेल कोणाची हेल्प तरी पण ठीक आहे. त्यानंतर सर्व प्लेट्स आणि पदर बरोबर आहे की नाही चेक करून घ्या. आणि पदर जो फुललेला दिसतोय, काठपदराची किंवा हेवी साड्यांचा पदरचा हाच प्रॉब्लेम असतो, तो खूप फुललेला दिसतो जेव्हा अशी प्लेट्स करतो आपण. तर त्यासाठी ही एक ट्रिक आहे. पल्लूला घ्या, पदरला एक प्लेट सर्व एकमेकांवर ठेवून नंतर मी दाखवते तसं रोल करत जा वरपर्यंत. त्यानंतर तुमचा पल्लू अजिबात फुलणार नाही, एक जागी स्ट्रेट राहील. जर स्ट्रेटनरने करू शकत असाल, अवेलेबल असेल तर स्ट्रेटनरने सुद्धा सरळ करू शकता तुम्ही, पण ही सगळ्यात इझी ट्रिक आहे, जेणेकरून पदर जागचा हलणार नाही. तुम्ही बघू शकता सेट राहतो. इथे एक पिन लावू शकतो आपण, कोणाची तरी हेल्प घेऊन स्वतःसुद्धा लावू शकतो. तर हा आहे फायनल लुक. व्हिडिओमध्ये एवढा जस्टिस होत नाही आहे, बट ठीक आहे.